फॅमिली नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे। जसे की ऑलरेडी तुम्ही थंबनेल मध्ये बघितलेला आहे। आता हिवाळा तर चालू झालेली आहे, थंडी खूप अचानक वाढली आहे आमच्याकडे नाशिकला। तर थंडी अचानक वाढली आहे, दिवाळीच्या नंतर तेवढी थंडी नव्हती। आता 2 दिवसांमध्ये खूपच जास्त थंडी वाढली आहे। सकाळी तर असं निघू वाटत नाही बाहेर असं। तर थंडीमध्ये काय येतो की ज्या बाया आपण लेडीज सहसा काय तूप मार्केटमध्ये भरपूर भेटत असतं, पण त्यात तूप ओरिजिनल आहे का नाही, त्यामुळे भरपूर जण आजही भरपूर जण जे आहेत ते घरी तूप बनवत असतात। मी अजून एकदाही तूप विकत आणलेला नाही। हा, गाईचं तूप आणत असते मी कधीतरी देवाला पूजेला वगैरे लागत असेल तर, पण घरात तरी आम्ही एकदाही तूप आणलेलं नाही आहे विकतरीचा। तर असं माझ्यासारखे असे भरपूर जण तूप घरी बनवत असतात, तर तूप आता थंडीमध्ये काय प्रॉब्लेम होतो की जसं आपण साय वगैरे जमा करत असतो, तूप कसं बनवतात एकदम साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही अजूनही जर नाही बनवत तूप तर आजपासून नक्की बनवा, एकदम सोपी पद्धत आहे। आणि आपले तेवढेच, आणि समजा जर तुम्ही महिन्याभराचं तुमचं बिल जर 1000 रुपये होत असेल तर त्या दुधामध्ये तुम्ही तूपच जर 1 किलो बनवत असेल तर तुम्हाला दूध कितीचं पडलं, एक प्रॉफिट पण असतो त्याच्यामध्ये। आणि कमी पैशामध्ये आपल्याला घरातली वस्तू चांगली जे आपलं पदार्थ आहे ते विदाऊट एनी केमिकल्स, बाहेरचं काहीही मिक्स करत असतात ते केमिकल्स म्हणा, किंवा तूप जास्त निघावं म्हणून ते काही त्याच्यामध्ये ॲड वगैरे करत असतात। त्यामुळे कमी पैशामध्ये तुम्हाला चांगलं घरचं शुद्ध तूप जेवायला भेटत असेल, जे तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या फॅमिलीच्या हेल्थसाठी चांगलं असणार आहे। तर घरी तूप बनवणं हे कधीही चांगलं असतं मला असं वाटतं। आणि यामध्ये खूप मोठा काही रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त आपल्याला साय जमा करायची आहे, दुसरं काही नाही आहे। तर ते आज तूप आता हिवाळ्यामध्ये तोच आपला प्रॉब्लेम असतो। जर तुम्ही कधी बनवलेला नाही आहे तर आतापासून चालू करा। आता माझं जे बिल असतं नॉर्मली 1000, 1200, 1300 पर्यंतचं होऊन जातं। आणि त्यामध्ये जर आपलं 1 किलोचं जर तूपच झालं, आता 1 किलोचं तूप म्हणजे 700 ते 800च्या दरम्यान तुम्ही समजा 700ही जर धरला आपण, तर त्यामध्ये आपण दूधही जेवतो, चहाही बनवतो आणि दहीही बनवतो, म्हणजे सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये फायदे आहे। कारण बाहेरून जर तूप आणायला गेलं तर 700-800 रुपये किलो शिवाय तूपच नाही आहे। मग घरचं जे दूध भेटत असतं ते फक्त दूध किंवा चहा पिण्यामध्ये वापरण्यापेक्षा थोडी साय जर बाजूला तुम्ही काढून ठेवलं तर ते म्हणजे कमी पैशामध्ये आपलं घरचं चांगलं तूप आपल्याला भेटत आहे, एवढे सांगायचं मला। आणि आता प्रॉब्लेम मेन येतो की थंडी चालू झाली ना तर ते तूपच निघत नाही, म्हणजे जी साय आहे ना, आपण जे साय जमा करतो लोणी निघत नाही सांगायचं, कारण साय वेगळी, लोणी वेगळी आणि तूप वेगळं। आधी आपण साय जमा करत असतो, त्यानंतर ते लोणीमध्ये त्याचं रूपांतर होतो आणि त्यानंतर ते तूप होत असतो। बोलण्यामध्ये थोडं कन्फ्युजन असेल तर सॉरी। तर त्या पद्धतीनं लोणी लवकर येत नाही आणि लोणी आल्याशिवाय हे आपलं जे तूप आहे ते पण तयार होणार नाही। तर आज आम्ही काहीतरी अशी चांगले एकदम भारी अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून की तुम्ही जर थंडीमध्येही जर तुम्ही तूप बनवत असाल तर लोणी आरामशीर येऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया। या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि हां, घरी बसल्यावर जागी पैसे कसं कमवायचं त्याचे व्हिडिओ मी टाकलेला आहे, एकदा नक्की बघा। अमेझिंग असे आयडियाज तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे, नाही बघितलं तर एकदा नक्की बघा। तर चला आपलं जे ब्लॉग आहे ते सुरू करूया आपण। तो श्रीच्या अंगात भूत आलं का काय? श्री काय करतोय तू? गेम खेळतोय का? मला वाटलं भूत आलं का काय तुझ्या अंगामध्ये? तिकडे तोंड करून भूत आल्यासारखं तसंच करतात ना श्री? सकाळी मॅगी बनवलं होतं नाश्त्यामध्ये, काम होतं, कोणी खात नाही। नंतर मग हे बनवलं नाही, ते बनवलं नाही, असंच नाही तसंच नाही। चला मग आपण तूप बनवूया। आता तूप बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जे दुधाची साय आहे ना ती जमा करावी लागते। तर स्टेप नंबर 1 आहे, आता हे जे आहे ना हे ॲक्च्युली गुलाबाचे पाकळ्या आहेत। मी ते गुलाबाच्या पाकळ्या सुकवलेलं आहे आणि त्याच्याने मी पावडर बनवणार आहे, कारण आता हिवाळा येत आहे ना, तर हिवाळ्यामध्ये कसं आपली स्किन जी आहे रखरखीत होऊन जाते, काळवंडली जाते एकदम। त्यामुळे मी थोडंसं ह्याचा वापर करून एकदम छान असं ग्लो चेहऱ्यावर येतं। ते रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आय मीन तो जे ह्याला वापरायचं कसं आहे ॲक्च्युली थंडीमध्ये आपल्या स्किनसाठी, ते मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे। पण आता साय काढण्यापेक्षा आधी म्हणलं की हे पावडर करून घेऊया, कारण खूप दिवसापासून मी ते ठेवलेलं आहे। आणि आता हे पावडर काढून घेतल्यानंतर आता मी पॅक करून ठेवणार आहे आणि ह्याला नंतर वापरणार आहे। तुम्ही पण करू शकता हे। आता हे बघा, हे जे साय आहे, साय मी जमा केलेलं आहे। तर टिप नंबर 1 आहे आपलं की तुम्ही जे
साय काढणार आहे ते जे भांडं आहे ना, तर प्लास्टिकचं अजिबात घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये लवकर खराब होतं. तर भांडं कोणतं घ्यायचं तुम्हाला? स्टीलचं भांडं घ्यायचं ज्यामध्ये तुम्ही साय गोळा करणार आहे. टिप नंबर हा सर्वात महत्त्वाचा टिप आहे. आणि त्यावरती झाकण लावून ठेवा, जेणेकरून बॅक्टेरिया त्याच्यामध्ये एंटर करणार नाही, नाहीतर ते लवकर फंगस होतो, नाहीतर वरती लालपणा येऊन जातो आणि तो खराब होऊन जातो आपलं. दुसरा पॉईंट हे आहे की जेव्हा तुम्ही साय गोळा करत असताना तर त्यावेळी आपल्याला दूध साय तर टाकायचं आहे, सायसोबत थोडंसं दूध पण टाकायचं आहे. आता हे बघा, तुम्हाला जर माहिती पडायला पाहिजे की तूप कसं तयार होणार आहे, तर जेव्हा आपण साय जमा केलेली आहे ना, तर ते थोडंसं फिरवून घेत राहायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत राहायचं. आता हे मी पाणी टाकत गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं लोणी निघालेली आहे म्हणजे केव्हा तुम्हाला कळणार आहे? आता ही बघा, चमचा तुम्ही टाकून त्याच्यामध्ये बघायचं, पाणी टाकायचं. जर पाणी टाकूनही ते जे लोणी आहे ते खाली नाही पडलं, म्हणजे तुमचं जे एक जीव जेव्हा होऊन जातं, एकत्र होऊन जातं ना जेव्हा ते, त्यावेळेला ते आपलं लोणी तयार झालेली असं समजून घ्यायचं. म्हणजे तेव्हा जे विखरून पसरून जातं, असं पसरून नाही जायला पाहिजे, ते चिकटून असायला पाहिजे एकत्र. म्हणजे तो पाण्यात विरघळत नाही, पाण्यात जात नाही, म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या थोडंसं. पाणी टाकलं तरी पण तर चमचानी जर गळणं आलं, खाली पडणं झालं, म्हणजे तुमची लोणी तयार झालेली आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण तयार केलेलं आहे सगळं मी काढून घेते, थोडंसुद्धा मी मध्ये ठेवणार नाही, कारण अर्धा ना ते स्टीलचे जे आपलं मिक्सरचं भांडं असतं ना, ॲक्च्युली त्याला चिटकलेलं असतो, मग ते व्यवस्थित चांगलं पुसून घ्यायचं आहे. आणि ह्याला ना 2-3 वेळा कमीत कमी तुम्ही धुवून घ्या. त्याने काय होणार आहे की तुमचं तूप लवकर खराब होत नाही. नाहीतर भरपूरदा काय होतं की तूप पण लवकर खराब होऊन जातं, तर तुपावरती सुद्धा बुरशी येऊन जाते. तूप चांगलं कढवावं लागतं, तूप चांगलं बनवावं लागतं, त्याला तापवावं लागतं चांगलं, म्हणजे 6-6 महिनेसुद्धा मग त्या तुपाला काहीच होणार नाही. आता हे जे आहे ना, एकदा धुवून घेतलं बघा मी, आता हे परत दुसऱ्यांदा मी धुवत आहे. असं मी 3 ते 4 वेळा धुवून घेते, म्हणजे त्यातलं जे पांढरं पाणी आहे ना, ते सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि हे जे आहे ना, ते पाणी वेस्ट नाही करायचं. तुमच्या घरात जे झाडं आहेत ना, त्या सगळ्या झाडांना तुम्ही हा पाणी वापरू शकता. अतिशय चांगलं, त्या झाडांची ग्रोथसाठी खूप चांगलं आहे हे पाणी. तर मी तर नक्की टाकते, स्पेशली कडीपत्त्याच्या झाडाला, कारण त्याच्याने खूप चांगली वाढ होते कडीपत्त्याच्या झाडाची आणि खूप चांगलं सेंटसुद्धा येतं, सुगंधसुद्धा येतो त्या पानांना. आता हे जे आहे 2-3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे, सगळं पांढरं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे. आणि आता हे बघा, आता आम्ही लोणी ठेवलेली आहे कडवायला. हे बघा, हे पाणी जे आहे मी कडीपत्त्याचं झाडांना वापरते, खूप चांगली ग्रोथ होते त्या झाडांची. इतर झाडांना सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आता हे कडवलेलं आहे, कडवल्यानंतर खूप चांगलं असं त्याचा पाणी वगैरे, म्हणजे जे तुम्हाला कसं कळणार आहे, जेव्हा एकदम तेलसारखं होऊन जातं, म्हणजे त्यावेळेला तुमचं कडवलेलं आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा येणार आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला थोडंसं खालीवर करत जायचं, जेणेकरून ते चिटकणार नाही खाली. हे बघा, तेलासारखं झालेलं आहे, म्हणजे आपलं हे चांगलं झालेलं आहे. ह्यामध्ये टिप आहे की 2 टिप तर शेअर केल्या. तिसरा टिप आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दहीसुद्धा टाकायचं आहे. लोणी तर तुम्ही जेव्हा टाकणार आहे, पहिला स्टीलचं भांडं वापरायचं आहे, दुसरा त्यामध्ये दूध पण टाकायचं आहे दूधसोबत, आणि तिसरं तुम्ही सर्वात आधी त्याच्यामध्ये 2-3 चमचे दहीसुद्धा टाका आणि त्यामध्ये रोज लोणी टाकायचं आणि मस्तपैकी त्याला खालीवर करून मिक्स करून घ्यायचं. चौथा टिप आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला उद्या परवा काढायचं आहे, लोणी काढायची आहे, म्हणजे 1 दिवस तो भांडं बाहेरच ठेवायचं आहे. आणि 5वा तो डीप फ्रीजरमध्ये ठेवा. हे बघा, अर्धा ते 1 किलो आरामशी निघून गेलं.